झणझणीत चवदार असा हा रस्सा. भाजीला काही नसेल तर तुम्ही या पद्धतीचा रस्सा बनवू शकता. आणि या रस्स्यासाठी जे साहित्य वापरलेले आहे यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज रस्सा बनवू शकता किंवा व्हेज रस्सा भाजी बनवू शकता. तर पूर्ण व्हिडिओ पहा. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर आजच्या रस्सा भाजीसाठी मी सुक्या खोबऱ्याचा वापर करणार नाही, कारण जो घरगुती मसाला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा योग्य प्रमाणात असा वापर केलेला आहे, त्यामुळे गरज पडत नाही वेगळं असं खोबरं वापरायची. तर मी कांदा असा फोडून गॅसच्या शेगडीवर आचेवर भाजून घेतलेला आहे. सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं, तुम्हाला कसं बनवायचं. कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, जास्त लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या कारण गावरान लसूण आहे. तुमचं जर पांढरा लसूण असेल तर मग तो कमीच वापरायचा, कारण जास्त वापरला तर उग्र असा वास येतो. तर फुटाणे घेतलेले आहेत, तर खारी फुटाणे आहेत, तुम्ही साधी फुटाणे वापरू शकता. तर हमखास गावाकडे याच पद्धतीचं वाटण बनवलं जातं नॉनव्हेज रस्स्यासाठी. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्कीच हा रस्सा एकदा बनवून पहा. भाजीला काही नसेल किंवा सुचत नसेल भाजी काय बनवावी, रस्सा भाजी खायची असेल तर मिक्सरमध्ये फुटाणे बारीक करून घ्यायचे. आता इथं कांदा भाजलेला, आता अगोदर सुक्का असं मिक्सरला बारीक करायचं आणि गरजेनुसार पाणी टाकून नंतर बारीक असं वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर आणि लसूण अद्रकी टाकू शकता, त्याचं वाटण करून घ्यायचं. कढईमध्ये तेल, यामध्ये आता हे कोथिंबीर आणि लसूणचं वाटण. तेल तापल्यानंतर गॅसची आच एकदम कमी ठेवायची, नाहीतर मग करपलं जातं. तर हळद, घरगुती काळं तिखट टाकायचं, छान असं परतून घ्यायचं. गॅसची आच मंदच ठेवायची. यामध्ये आता हे फुटाणे आणि कांदा भाजून घेतलेला त्याचं वाटण व्यवस्थित असं परतत राहायचं. हे परतून झालेलं आहे. तिथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला थोडंच गरम पाणी टाकायचं, थोडं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर तुम्ही एकदम गरम पाणी जास्त टाकलं तर मग गाठी होतात. मग आता बाकीचं गरम पाणी टाकून घेऊ, जसा रस्सा लागेल त्यानुसार गरम पाणी वापरायचं. इथं तर गॅसच वाढवायची आणि असाच रस्सा राहू द्यायचा, कारण नंतर घट्टसर बनतो. तुम्ही जर यापेक्षा घट्ट तर मग जास्त पिठल्यासारखं बनून जातं. तर गॅसच मंद करायची. उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ. 5 मिनटासाठी हे ठेवून द्यायचं मंद आचेवर, फक्त 5 मिनटासाठी, जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. 5 मिनटं झालेली आहे. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. तर रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करा.